अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील पुढची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे। आज कोर्टाच्या वतीने पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी केलेला एन्काउंटर हा एन्काउंटर असूच शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने आज नोंदवलेलं आहे। आरोपीला 4 पोलीस कंट्रोल कसं करू शकत नाही असा सवाल देखील आता कोर्टाने उपस्थित केलाय। पिस्तुलाबाबत माहिती नसलेला आरोपी फायरिंग कसा करू शकतो असा प्रश्न देखील आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने उपस्थित केला। तर पोलीस युनिफॉर्ममध्ये होते का हाही कोर्टाचा सवाल आहे। एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत। दरम्यान अक्षय शिंदेचे वकील अमित काटनवरे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। जो एन्काउंटर झालेला अक्षय शिंदे आहेत त्याच्या वडिलांची बाजू मांडणारे वकील आहेत टाकनवरे सर, नमस्कार, लोकशाहीमध्ये स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, आज तरी अक्षयच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार का? तुमची तयारी आहे का? तुम्हाला कशा प्रकारे एकंदरीत ट्रीट दिली जाते? आम्ही कधीच अक्षयची प्रेत बॉडी घ्यायची नकारलेलं नव्हतं। अडचण अशी होती की त्यांना जमीन मिळत नव्हती बॉडी दफनवण्यासाठी। दुसरी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये त्याच्या घरच्यांना धमकावलं जातं की तुम्ही त्याचा अंत्यविधी कसा करताय तेच बघू। आणि मला वाटतं की कोर्टाचा कुठलाही निर्णय न होता डायरेक्टली तो गुन्हेगार आहे असा त्याच्या परिवारावर आणि त्याच्यावर ठपका लावणे, आता तो हयात नसताना देखील, हे आपल्या लोकशाहीला, आपल्या कायद्याला आणि आपल्या संविधानिक व्यवस्थेला अशोभणारं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। सरकारने कोर्टात स्पष्ट केलंय की DCP जे आहेत तिकडचे लोकल अथॉरिटीशी बोलतील आणि त्याला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही अंत्यविधी करायला हरकत नाही। कोर्टासमोर मी हेच मांडलं होतं की ज्या पद्धतीने हा प्रकार घडतोय त्याचं महिमामंडन होणं गरजेचं नाही आहे। महिमामंडन केलं जातं आहे आणि त्याला उत्साहपूर्वक त्या पोलिसांना डोक्यावर घेऊन नाचलं जातं आहे, हे फार चुकीचं आहे। जर पोलिसच अशा पद्धतीने न्याय करू लागले तर आपल्याला कोर्ट सगळं बंद करून ठेवायला पाहिजे। आम्ही कशाला LLBच्या डिग्र्या घेतोय? कोर्टला आपल्या टॅक्सच्या पैशातून कोर्टाला आपण का चालू ठेवलं? जर आपण अशाच पद्धतीने जर वागत असेल तर हे चुकीचं आहे। आणि राजकारण्याने देखील, ते वकीलच स्वतः फडणवीस इतका खालच्या दर्जाला सत्तेत राहण्यासाठी जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे, एखाद्याचा जीव घेईपर्यंत। आज तरी या एकंदरीत अक्षयच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। कॅमेरामन विनोद नाईक सह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।